गाववाला वाक्या चिना काय या बघायचा नमस्कार मित्रांनो, मी बेला ठाकूर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज आमच्या गावात कोपरची जत्रा आहे. तर आम्ही चालून संतूबाईच्या देवलाशी. सो जत्रा भरलेली आहे, तर आम्ही सगळीजणं चालून चिना मित्रांनो, मी पंजाबी लुक केलेला आहे. पंजाबी लुक आणि फॉरेनर. सो बघू गावठी माणूस, आमचं गावठी माणूस. सो बघूया आज जत्रा कशी भरलेली आहे. उद्या मला जायला भेटणार नाही, कारण का मी घरी चाललेली आहे, कारण माझी मम्मा बरं नाही वाटत आहे. तर मी तिथे चाललेली आहे. तर मित्रांनो, भेटू आपण गव्हांच्या जत्रेमध्ये. पालखी उद्या आहे. हमरी बसंती. हां सो गाईज फॅमिली आमची सुरेखा मावशी, बाबू मावशी, गुड्डीवाला का नाही ते. तू वाला का नको देऊ, तू का पोलीस ते नाही तिथे. फायनल पोहोचलो आणि थोडी खाली खाली वाटते, कारण का आज आम्ही आलो जत्रेच्या दिवशी. पालखीच्या दिवशी भरपूर करते इथं. या माझी हिरोईन. आता येतील लोक भरल थोड्या टायमात. सो गाईज आम्ही सगळं घेऊ आईने. गाईज पाहिजे त्या भेटतो जत्रेत, पाहिजे त्या सगळा भेटतो. काही नाही ऐसा नाही. हो हो एक एक झाले इथून पर्यंत सुरुवात झाली. अरे आता एवढे लवकर येत 9-10. फायनल मित्रांनो, आम्ही पोचलो आता आईच्या देवळाजवळ. सो गाईज भारी जत्रा भरलेली आहे आणि ह्या गोष्टी तर पहिल्या पाहिजेत. ते काय बोलतात म्हैसूर वगैरे, ते पहिलं पाहिजे आपल्याला. आणि मला वाटतं कमीच भरलेली. आम्ही लवकर आलेलो, काय आम्हाला माहिती नव्हतं. खरंच गाईज आम्ही लवकर आलो आणि फायनल चिंचा आणि बोरा दिसला आणि तोंडाला सुटला पाणी. त्याच्यानंतर थोडं अजून जेलू तर जेलू आणि मस्तपैकी संतूबाईचा असा बोर्ड लावलेला होता. आणि एके साईडला असं म्हणजे भारी वाटत होतं गाईज. आणि आमची फॅमिली आहे, ताई आमच्या दांडीवाच्या, आणि ही सगळी माणसं म्हणजे कमीच दिसत होती, कारण असं वाटलं नव्हतं की जत्रा भरली म्हणून. पण बघू आता, आम्ही लवकर आलो की माणसं नाही दिसत आम्हाला, का माहिती नाही. आणि गाईज मस्त आईचं देऊळ मस्त लकलकत होता आणि मस्तपैकी असं लायटिंगने भरलेला पण होता आणि बघायसारखं होतं. आणि खेळणी बघून तर मला तर लहानपणाची आठवण आली. खरंच खूपच भारी वाटत होतं. आणि आम्ही काहीच आता दर्शनाला चाललेलो आहोत. आणि ही आमच्या गावामधली आहे, तर तिला सांगते, ती बघ ती हाय लांबून करते मला. त्याच्यानंतर गाईस देऊळ मस्त वाटत होता, खूपच भारी वाटत होता.
आणि फायनल गाईज आता आम्ही आतमध्ये एंट्री करताना एंट्रीलाच मस्तपैकी श्री शांतादेवी असं लिहिलेलं होतं. आणि आम्हाला मस्तपैकी एकदम मधी घुसायला भेटलं, कारण का वनी आई भेटल्या, त्यांनी आम्हाला मध्ये घुसवलं. आणि मधीतच मस्तपैकी असं आईच्या दरबारात जायला मस्त एंट्रीलाच खूपच भारी असं वाटत होतं. कुठला तरी म्हणजे याच्यामध्ये आलो आम्ही, राजवाड्यात बोललात तरी चालेल. खूपच भारी वाटत होतं गाईज, मस्त वाटत होतं आतमध्ये येऊन. आणि मला वाटतं एसीचं म्हणजे थंड थंड हवा लागत होती. आम्हाला वाटलं की असं ए सीसारखं वाटत होतं, आणि खरंच एसीची हवा येत होती आम्हाला. एकदम असं वाटतं पहिला गरम करत होतं, त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री केली की असं वाटतं एसीची हवा. खूपच भारी वाटत होतं आणि असं खूपच मस्त एकदम भारी वाटत होतं. बस खूपच भारी वाटत, मस्त होतं, भारी होतं. आणि माझी सारा वगैरे एकदम भारी दिसत होते, माझी सारावर. आणि आतली एंट्री आहे गाईज, खूपच भारी. गर्दी भरपूर होती गाईज. जर आम्ही लाईनीला थांबलो असतो ना तर आम्हाला ना 3-4 तास तरी गेलेच असते. सो गाईज मस्तपैकी बघा सजवलेलं आईला, भारी वाटत होतं खूपच, म्हणजे खूप खूप भारी वाटत होतं. हा दिवस वर्षातून एकदा बघायला भेटतो आपल्याला. आणि आहे शांतादेवी म्हणजे आपली आई माऊली, 4 गावांची आई माऊली. आणि हे मस्तपैकी खंडोबाचं असं डेकोरेशन वगैरे होतं. आतमध्ये पण सेम तसंच होतं. असं वाटतं कुठंमध्ये आम्ही राजवाड्यात एक प्रकारे आलो, असं काहीतरी बघायला आणि काहीतरी म्हणजे दर्शन घेण्यासाठी असं आलेलो आहोत असं वाटत होतं. खूपच भारी वाटत होतं गाईज. आणि हे दिवस फक्त आपल्याला वर्षातून एकदाच भेटतात, जत्रा वगैरे पालखी वगैरे, पण वर्षातून एकदा येतात, पण खूप आनंद देऊन जातात, आठवण ठेवून जातात आपल्याकडे, बरोबर. आठवण ठेवून जातात की अरे हा पालखीला एवढी मजा आली, असं बोलतो आपण. गेल्या वर्षी किती मजा आली ना रे, असं बोलतोच आणि खरंच बोलतो गाईज, बोलतो म्हणजे बोलतोच गाईज. मस्तपैकी वाटलं, भारी वाटलं दर्शन. भले असं लांबून दर्शन पण मला भारी वाटलं, एक नंबर दर्शन. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना असं कोणाला पुढे जा पुढे जा पुढे जा बोलत नव्हतं. ज्याला दर्शन किती पण वेळ तिथे उभं राहून घ्यायचं असेल तर घ्यायचं बिंदास, नाही तर कुठल्या ठिकाणी चला 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 दर्शन असं आपल्याला आवडतं. ज्या ठिकाणी दर्शन घ्यायला चांगलं वाटलं ना त्या ठिकाणी आपण आनंदाने दर्शन घेतो. सो गाईज बघूया पुढचा प्रवास, म्हणजे प्रवास एक प्रकारे पुढचं कसं होतं आहे ते. आता अजून जत्रा फिरायची आहे, जत्रा फिरायची आपल्याला, जत्रा. कणशीत जावाचं काम.
परत ही कपली आहे आतमध्ये हो, आतमध्ये हो. सो फायनल गाईज आम्ही बसलेला ब्रेक डान्स मध्ये आणि गाईज फाईट डोलोमीटर गाईज. दिदे गाईज खतरनाक फालना होता बाई. सगळ्यात खतरनाक. आणि काय तुम्ही बघायला गेलं तर सगळी 5वी ते 7वीची मुलं आहेत त्याच्यामध्ये जास्त करून. ही साराच्या मैत्रिणी आहेत. मेंबर गाईज बघायचा. आता व झोपणार आहे. गजरच गजरत. यो बो हा यो कोण चिकनचा यो चायच्या ए मांजरे मांजर आई आम्ही पाळण्यात बसलेलो. ती बघ गेली जम्पिंग जपांग मध्ये सारा. काय नको जत्रेमध्ये पण ऑफर. काय पाहिजे शेवपुरी दे. हेलो गाइस, क्या खाने वाले हो? शेवपुरी. हमने देखो मोमोज लिए, मोमोज गर्मा गर्म. हो आया घुस. 30 रुपये. या मावशी या ताई या 30 रुपये. कोणतीही वस्तू घ्या फक्त 30 रुपये.
असं हीच हॅलो गाईज. या गाईज वया पुस्तका लहान लहान पोरांचं सगळं आहे. परत भेटली घ्या गाईज. बालड्या जय माता दी साडी तेच बघते. मला असं कमीच भरलेलं आहे ना तिथे, थोडं कमीच भरलेलं दिसतं. बॉटल्स किचन्स रासाची ना संच काय तिथे. हा यच वाटतं इच्छा. कंचा मंदिर आहे मला पण ना माहिती. गाईज हॅलो गाईज. चला कमाई गरीबची बाय बरी. हॅलो पहिल्यासारखी मजा नाही ना तुमची. ठीक आहे. आमच्या आत्याबाई दीपा आत्याबाई. तो मित्रांनो इथे काय नवीनच आयटम होतं ब्लू बेबली बॉक्स. तर हे म्हणजे फ्लेवर्स होते. तर मी चिनाला घेतलं म्हणजे 100वाला घेतलं, म्हणजे ते सोड्यामध्ये घेतलं. तर बघू काहीतरी नवीन ट्राय करायला. तर ती सांगते मम्मी ही बुबाटी आहे, पण तेवढं आपल्याला काय माहिती नाही बुबाटी असो तर काय असो. बघूया टेस्ट कशी आहे ती. पहिला तिलाच देऊया, म्हणजे काहीतरी मी बनानाचं घेतलं तर ती पण बोलते मम्मी बुबाटी आहे. गाईज फायनल आमची गँग आलेली आहे. जय माता दी गँग. तिला काही या हॅलो गाईज. बालपणीचं घातलं. भाभी मध्ये तरी
जावल्यांची मामासा. फायनल मित्रांनो आम्ही बसलो चायनीज खायला व्हेज. आज भरपूर दिवसांनी मी चायनीज खाणार आहे आणि खाणार आज काय पण होते. आणि या बाजूला बसले सगळेजण. आम्हाला आत्ताच भेटले, आम्ही मागाशीच आलेलो. तर मित्रांनो बाहेर भांडणात आले तर हा वाकून बघ कसा बघते. गाववाला वाक्या ते बदला समोरचा. काय